आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी शहरातील नांदखेडा रोड येथील जगद्गुरू फलसिद्ध स्वामी सेवाश्रमात रविवारी 17 मे रोजी राष्ट्रीय जंगम समाज संघटना शाखा परभणीच्या वतीने जिल्हा जंगम समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बाल विकास, उद्योग, अध्यात्म व विज्ञान, सामाजिक विचार मंथन सोहळा व धोंडे जेवण कार्यक्रम संपन्न झाला। अधिक मासारंभा निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात सकाळी 11 ते 12 दरम्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेण्यात आले। यावेळेस प्रमुख वक्ते म्हणून मनोहर स्वामी भोळे यांनी मार्गदर्शन केले। तसेच दुपारी 12 ते 1 दरम्यान उद्योग विकास संदर्भात प्रमुख वक्ते मिलिंद वालवाडकर यांनी मार्गदर्शन केले। तसेच दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान बाल विकास संगोपन या विषयावर प्रमुख वक्ते प्राध्यापक विशाला पटनम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। 4 ते 5:30 दरम्यान अध्यात्म व विज्ञान या संदर्भात प्रमुख वक्ते सिद्धलिंग शिवाचार्य यांनी मार्गदर्शन केले। तसेच थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी यावेळेस रक्तदान शिबिर घेण्यात आले। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय जंगम समाज संघटनेचे अध्यक्ष श्रवण जंगम यांची उपस्थिती होती, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून अरुण अण्णा पेडगावकर यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून श्री श्री 108 सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखर करडा, श्री श्री 108 नंदकिशोर शिवाचार्य महाराज सोनपेठ, श्री श्री 108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर यांची उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे चंद्रशेखर हुंडेकरी, नांदेडचे त्र्यंबकांना पटवेकर, धाराशिवचे त्र्यंबक स्वामी कपाळे, लातूरचे बसवराज स्वामी, प्राध्यापक सुधीर मठपती, वसमतचे सुनील कपाडे, हिंगोलीचे श्रीशैल्य स्वामी, बारामतीचे राजकुमार मठपती आदी मान्यवर उपस्थित होते। या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी उत्सव प्रमुख श्रीकांत विलास स्वामी, कोषाध्यक्ष शिवरुद्र स्वामी, सह कोषाध्यक्ष किरण वसमतकर, सचिव संदीप पोत्रेकर, संजय स्वामी बोरकर, अमित मठपती, किरण वसमतकर, रवी स्वामी, अनिल स्वामी, संजय स्वामी, रुपेश वशेकर आदींनी परिश्रम घेतले। उपस्थितांचे आभार श्रीकांत स्वामी यांनी मानले। या मेळाव्याला जंगम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व बांधवांना आव्हान आहे, आजचा हा जंगम समाजाचा मेळावा एक आगळ्या वेगळ्या विचारांचा मेळावा आहे। कुठेतरी हा जंगम समाज वीरशैव लिंगायत समाजाला दिशा दाखवणारा आहे, मार्ग दाखवणारा आहे आणि वीरशैव लिंगायत समाजामध्ये श्रेष्ठ स्थान असणारा, गुरुपदावर असणारा जंगम समाज आहे। तर हे जंगम समाजामध्ये कुठेतरी हा समाज एकत्रित येणं गरजेचं होता। प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये भिक्षुकीच्या पुरोहिताच्या माध्यमातून समाज जनजागृती करणारा हा समाज, हा एकत्र येणं, याच्या मागण्या, याच्या समस्या या कुठेतरी एकत्र सोडवणं गरजेचं होतं। म्हणून राष्ट्रीय जंगम संघटनेच्या माध्यमातून त्याचे संस्थापक जे आहे श्रवणजी जंगम यांनी हे मेळावा आयोजित केला की या मेळाव्याच्या माध्यमातून या परिसरातील व 2-3 हिंगोली असेल, परभणी असेल जिल्ह्यातील समाज हा एकत्र यावा, संघटित व्हावा आणि समाजाला दिशा मिळावी, समाजाची झालेली दशा याचं आत्मपरीक्षण व्हावं, हे कुठेतरी दोन्हीचा समन्वय साधून मार्ग मिळावा म्हणून परभणी जिल्ह्यातील समस्त कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला मेळावा हा खरोखर या ठिकाणी परिवर्तनाचं पहिली पाऊल जंगम समाजानं टाकलं असं मला वाटतं आणि याच्यात खूप खूप आनंद आहे। ज्या याचे तळमळीनं काम करतायत त्यांना खूप खूप धन्यवाद। आमचे श्रीकांत जी असतील, या कार्यक्रमाचे आयोजक जी सर्व टीम असेल त्यांनाही खूप खूप धन्यवाद। भविष्य काळात या जंगम समाजामधून जे वीरशैव लिंगायतासहित सर्व मानव जातीला दिशा दाखवण्याचा, शिवभक्तीचा मार्ग दाखवण्याचा जो त्यांच्याकडे व्रत आहे, ध्यास आहे, तो सातत्याने यांच्या हातून प्रगती व्हावा, उद्धरित जावा आणि त्यांच्या हातून मानवतेचा या ठिकाणी विकासाची कार्य व्हावे अशा प्रकारची अपेक्षा करतो। आजच्या कार्यक्रमात शेवटचा प्रश्न, हे श्रीकांतजी सारखे तरुण समाजाला परिवर्तनाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, निश्चितच आनंद होतो। यापुढे या पद्धतीने पसंत यावं त्यांनी याबद्दल आज श्रीकांतजी असतील, त्यांचे अनेक त्यांचे सहकारी असतील, ही नवतरुण मंडळी आज धर्माच्या किंवा सामाजिक भावनेच्या माध्यमातून ही आजचा नवतरुण एकत्र आला, ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे आणि कुठेतरी समाजाचं देणं आहे, धर्मासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ही भावना जागृत होऊन त्यांनी हे समाज विकासाचं काम हाती घेतलं। याच्यासारखे नवतरुण जे पुढे आलेत, पुढे भविष्य काळामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, समाज हा प्रगती मार्गावर जावा, एकाच दृष्टीने आध्यात्मिक नव्हे, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल,
सगळ्या दृष्टीनं समाजाचा विकास होऊन समाज हा प्रगती पदावर जावा या दृष्टीनं तळमळ करणारी नवतरुणांची फौज या ठिकाणी पुढे दिवसेदिवस नवीन नवीन निर्माण होईल आणि निर्माण व्हावी अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो. नवतरुणांना शुभेच्छा. राष्ट्रीय जंगम समाज परभणी जिल्हा शाखेच्या वतीने विशेष कृत्य समाजाला दिशा देण्याचा परिवर्तनाचा मार्ग दिलेला प्रयत्न आपला चालू आहे. एकंदरीत कशा पद्धतीने काय काय उपक्रम केला त्याबद्दल आपण माहिती. मुळात जंगम समाज हा भिक्षुकी आणि पूजापाठी करून जगणारा समाज आहे. आमचं उद्दिष्ट एकच आहे की प्रत्येक घरातील व्यक्तीने सुशिक्षित होऊन स्पर्धा परीक्षा पारंपरिक व्यवसाय न करता नवीन व्यवसायांची जोड कास धरावी आणि समाजात आपलं एक स्थान नव्याने तयार करावं. आधुनिक युगामध्ये एक नवीन स्थान तयार करावं हा हेतू समोर ठेवून अधिकाधिक तरुण उद्योग व्यवसायाला लागावेत. अधिकाधिक तरुण हे स्पर्धा परीक्षा मार्फत उच्च शिक्षित व्हावेत, उच्च पदस्थ अधिकारी पदावर जावेत हा आमचा या मेळाव्यातून प्रयत्न आहे. काय उपक्रम घेण्यात आले आज दिवसभरामध्ये 4 सत्र आहेत. त्यामध्ये प्रथम सत्र आता जे आहे ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आहे. यानंतर बाल विकास संगोपन हे माननीय प्राध्यापक विशालापट्टणम यांचं आहे. त्यानंतर अध्यात्म आणि विकास यामध्ये शिवाचार्यांचं प्रवचन होईल आणि त्यासोबतच उद्योग विकास हे समाजातील ज्येष्ठ उद्योजक मिलिंदजी वालवडकर, बसवराजी निंबाळकर अशा व्यक्तींचं मार्गदर्शन तरुणांना आणि सर्व परिवारांना यातून दिलं जाईल. 12व्या शतकात बसवेश्वर महाराजांनी जी दिशा दिली आहे सर्व मानवतेसाठी, एकंदरीत ती दिशा करण्यासाठी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक एकत्र करण्याचा जो प्रयत्न तोच प्रयत्न आपल्या माध्यमातून होतो. सामाजिक धार्मिक एकत्रीकरण जे आहे ह्या वीरशैव लिंगायत धर्माचा हा मूळ पाया आहे. जरी जंगम हे गुरुस्थानी असले तरी लिंगायत धर्मातला प्रत्येक घटक म्हणजे लिंगायत कुंभार, चांभार, अगदी कासार ह्या प्रत्येक घटकाशी जंगम समाजाचा तेवढाच संबंध येतो जेवढा आपल्या परिवारातील व्यक्तीशी येतो. तर हा समन्वय नेहमी साधला राहावा आणि यासाठीच या कार्यक्रमामध्ये फक्त जंगम समाज हे आमंत्रित नव्हते, तर या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ही उपस्थित होती. यातच एक संदेश आहे की जंगम समाज फक्त एकट्याने आपली प्रगती करू इच्छित नाही, यामध्ये सर्व समावेशक विचार आहेत. एकंदरीत समाजाला जोडण्याचं काम आणि प्रगतीकडे नेण्याचं काम या माध्यमातून निश्चितच या माध्यमातून समाजाची प्रगती आणि सामाजिक भावनेची जोपासना या दोन्ही गोष्टींचं उद्दिष्ट ठेवूनच आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं. समाज बांधवाला काय आवाहन करणार आहे? समाज बांधवांना एकच आव्हान आहे, वेळोवेळी अशा कार्यक्रमांना योग्य प्रतिसाद द्या. आपल्या मुलांना फक्त शैक्षणिक शिक्षण न देता उद्योजक होण्याकरता, व्यावसायिक होण्या, कौशल्य आधारित शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा.